नमस्कार. कॉपी मुक्त अभियान अंतर्गत परीक्षेला सामोरे जाताना नक्की काय करायला हवं, कोणती तयारी करायला हवी, याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं आहे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर कृष्णा पाटील यांनी. चला तर मग पाहूया की त्यांनी काय मार्गदर्शन केलं आहे. परीक्षा जवळ आली की पोटात थोडा गोळा येतोच, नाही का? मनात एक प्रकारचा ताण, थोडी भीती, हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. अभ्यास झाला नसेल किंवा काही विषय अवघड वाटत असतील तर ही भावना आणखीनच वाढते. पण आज आपण याच भीतीवर कशी मात करायची हेच पाहणार आहोत. सगळ्यात आधी परीक्षेला घाबरण्याचं कारण न मानता तिच्याकडे एक संधी म्हणून बघायला हवा. हो, ही एक संधी आहे. आपल्या प्रामाणिकपणाची, आपल्या तयारीची आणि आपल्या आत्मविश्वासाची खरी कसोटी पाहण्याची ही एक संधी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा म्हणजे फक्त काही प्रश्न आणि उत्तर नाहीत. ती आपल्या ज्ञानाची तर चाचणी आहेच, पण त्यासोबतच आपण विषय किती खोलवर समजून घेतला आहे, दिलेल्या वेळेत आपण कसं काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं मानसिक आणि नैतिक स्थैर्य कसं आहे, या सगळ्याची ती एक परीक्षा असते. मग आता प्रश्न येतो की या परीक्षेच्या आव्हानाला सामोरे कसं जायचं? तर त्यासाठी एक पक्की योजना हवी, आणि ही योजना उभी आहे यशाच्या 5 आधारस्तंभांवर. हे स्तंभ परीक्षेतील विजयासाठी एका मार्गदर्शकासारखं काम करतील. हे आहेत ते 5 आधारस्तंभ. 1. नियोजनबद्ध अभ्यास. 2. पुनरावृत्ती आणि लिखाणाचा सराव. 3. मानसिक तयारी. 4. परीक्षा हॉलमधली शिस्त. आणि 5. आपलं आरोग्य आणि एकाग्रता. चला आता एक एक मुद्दा सविस्तरपणे समजून घेऊया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे नियोजन. आयत्या वेळी धावपळ करण्यापेक्षा अभ्यासाचं एक वेळापत्रक बनवा. जे अवघड विषय आहेत ते सकाळी किंवा जेव्हा मन एकदम फ्रेश असेल तेव्हा अभ्यासा. आणि हो, फक्त वाचत बसू नका. वाचन, लिखाण आणि उजळणी या तिघांमध्ये एक योग्य बॅलन्स ठेवा. आणि हे वाक्य किती खरं आहे, नाही का? विनाकारण खूप मेहनत घेतली तर फक्त थकवाच येतो, पण त्याच मेहनतीला जर नियोजनाची जोड दिली ना तर यश हमखास मिळतं. आता वळूया दुसऱ्या आधारस्तंभाकडे. बऱ्याचदा आपण फक्त वाचतो, पण तेवढं पुरं नाही. परीक्षेमध्ये वेळेत पेपर पूर्ण करायचा असेल तर लिहिण्याचा सराव खूप खूप महत्त्वाचा आहे. स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढा. म्हणजे कसं, एका पानात एका धड्याची उजळणी आणि जुन्या प्रश्नपत्रिका समोर घड्याळ लावून सोडवण्याचा सराव करा. यामधला सगळ्यात महत्त्वाचा धडा हाच आहे की जे ज्ञान आपण परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत उतरवू शकतो तेच खरं शिकलेलं ज्ञान, आणि त्यासाठी लिखाणाचा सराव हा हवाच. तिसरा आधारस्तंभ आहे मानसिक तयारी. कधीकधी काय होतं, अभ्यासाची तयारी तर पूर्ण झालेली असते पण मनच तयार नसतं. स्वतःची तुलना इतरांशी करणं तर आधी बंद करा. अरे, मला जमणार नाही या नकारात्मक विचाराऐवजी स्वतःला सांगा, मी चांगली तयारी करत आहे आणि जे मला येतंय ते मी उत्तम प्रकारे लिहिणार आहे. हे अगदी खरं आहे. आत्मविश्वास कुठून बाहेरून येत नाही, तो आपल्या अभ्यासाच्या तयारीत आणि आपल्या सकारात्मक मानसिकतेतच दडलेला असतो. आणि हाच आत्मविश्वास परीक्षेच्या त्या 3 तासांमध्ये टिकवण्यासाठी चौथा आधारस्तंभ खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे परीक्षा हॉलमधली शिस्त. कारण कितीही चांगली तयारी केली असली तरी ती योग्य प्रकारे सादर करता आली पाहिजे, नाही का? परीक्षेच्या दिवशी ही सोपी चेकलिस्ट फक्त लक्षात ठेवा. केंद्रावर वेळेच्या आधी पोहोचा. प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा. जे प्रश्न चांगले येतात ते आधी सोडवा. गुणांनुसार वेळेचं नियोजन करा. उत्तरं स्वच्छ आणि मुद्देसूद लिहा. आणि सगळ्यात शेवटी पेपर पुन्हा तपासण्यासाठी 5 ते 10 मिनिटं नक्कीच बाजूला ठेवा. आता तयारी झाली, परीक्षा हॉलमधली शिस्तही समजली. पण या सगळ्याचा पाया आहे आपला 5वा आधारस्तंभ, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, आणि ते म्हणजे आपलं आरोग्य. परीक्षेच्या काळात रात्रभर जागरण करणं टाळा. कमीत कमी 6-7 तास शांत झोप घ्या. सकस आहार घ्या आणि मोबाईलसारख्या गोष्टींपासून थोडं दूर राहा. अभ्यासात छोटे छोटे ब्रेक घेतल्याने एकाग्रता वाढायला मदत होते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तयारी कितीही चांगली असली तरी जर आपलं शरीर आणि मन थकलेलं असेल तर आपण परीक्षेत आपलं 100% देऊ शकत नाही. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. तर हे 5 आधारस्तंभ आपली तयारी एकदम पक्की करतील. पण या तयारीला एका अशा गोष्टीची जोड हवी जी गुणांपेक्षाही खूप मोठी आहे, आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. हा फक्त एक नियम नाही, तर परीक्षेतील यशासाठीचं आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. हे बघा, आपल्यासमोर नेहमी 2 रस्ते असतात. एक कॉपी किंवा फसवणुकीचा, जो कदाचित तात्पुरते गुण देईल पण आपला आत्मविश्वास कायमचा काढून घेईल. आणि दुसरा मार्ग आहे प्रामाणिकपणाचा, जो आयुष्यभर आपल्या सोबत राहील, आपला स्वाभिमान वाढवेल आणि आपल्या खऱ्या क्षमतेचा पाया रचेल. निवड आपल्याला करायची आहे.
आणि म्हणूनच या कॉपीमुक्त अभियानाकडे फक्त एक नियम म्हणून नका बघू, तर ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वाभिमानाची चळवळ आहे असं समजा. जेव्हा आपण कॉपी न करता परीक्षा देतो तेव्हा आपण स्वतःलाच सांगत असतो की माझ्या कष्टांवर पूर्ण विश्वास आहे. तर मग या सगळ्या तयारीचा आणि प्रामाणिकपणाचा शेवट होतो तो आत्मविश्वासांनी मिळवलेल्या विजयात. आणि हा विजय केवळ गुणांचा नाही, तर तो आपल्या चारित्र्याचा आणि आपल्या स्वविश्वासाचा विजय आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. काही वर्षांनी गुणपत्रिकेवरचे आकडे कदाचित कोणाच्या लक्षातही राहणार नाहीत, पण त्या गुणांसाठी आपण घेतलेले प्रामाणिक कष्ट आणि आपली जिद्द हीच आपली खरी ओळख बनेल आणि ती आयुष्यभर आपल्या सोबत राहील. चला तर मग हाच विचार घेऊन परीक्षेला सामोरे जाऊया. कॉपी नको, क्षमता हवी. भीती नको, तयारी हवी. आणि कोणताही शॉर्टकट नको, स्वाभिमान हवा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.